नमस्कार मित्रांनो. जसं की आपण मागील भागामध्ये पाहिलं की अफजल खानाने पंढरपूर उद्ध्वस्त केले, तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरून आक्रमण केलं नाही. म्हणून खानाने आता त्याची पुढची चाल चालली. खान आता मलवडीच निघाला. मलवडीच का बरं? मलवडीच्या शेजारीच फलटण गाव आहे. फलटण बोललं की आठवतं ते फलटणचं निंबाळकर घराणं, महाराजांच्या थोरल्या पत्नी महाराणी सईबाई साहेबांचं गाव. महाराणी सईबाई साहेबांचे बंधू बाबाजी नाईक निंबाळकर हे तिथं होते. आणि आता खानाने मलवडी फलटणमध्ये जाऊन बाबाजी निंबाळकरांना कैद केले. त्यांना लोखंडी साखळदंडाने कैद केले, जणू एखादं रानटी जनावरच. आणि खानानं आता ही खबर उठवली की आम्ही बाबाजी निंबाळकरांना हत्तीच्या पायी देणार. आणि एवढीच खबर महाराजांपर्यंत पोहोचवली. स्वतःच्या मेहुण्याला कैद केले हे ऐकून तरी छत्रपती शिवाजी महाराज हे समोरून चालून येतील असं अफजल खानाला वाटलं होतं. पण समोरून चालून जातील ते छत्रपती शिवाजी महाराज कसले? मग महाराजांनी जाऊन तिथं युद्ध केलं का? तर नाही. महाराजांनी बाबाजी नाईक निंबाळकरांना सोडवलं, तेही गनिमी काव्याचा वापर करून. आणि ते आपण पुढील भागात जाणून घेणार आहे. तूर्तास जय शिवराय.